मुंबईत घरांच्या वाढत्या किमती आणि भाड्यामुळे सर्वसामान्यांची ओढाताण होत असताना आता परराज्यातून येणाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक मोठी योजना आखली जात आहे. या योजनेसाठी प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर जी वेगाने पावलं उचलली जात आहेत, त्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मुंबईत नोकरी किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वस्त दरात भाड्याची घरं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. 12 एप्रिल 2026 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत या संदर्भात गृहनिर्माण धोरणाचा आढावा घेण्यात आला. या योजनेसाठी मागणी तसा पुरवठा हे तत्व लागू करून एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाणार आहे. अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999 या अंतर्गत एका पोलीस उपायुक्ताची म्हणजेच DCPची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल, जेणेकरून या प्रक्रियेत पोलिसांचा थेट सहभाग असेल. विशेष म्हणजे या भाड्याच्या घरांशी संबंधित प्रकरणाचा जलद निपटारा करण्यासाठी तब्बल 100 विशेष न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. या न्यायालयात निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली जाईल आणि गरज पडल्यास भाड्याच्या जागेत सायंकाळची न्यायालयं म्हणजेच इव्हनिंग कोर्ट्स चालवली जातील. या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता आणि पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते. मुंबईतील मूळ प्रश्न प्रलंबित असताना केवळ परप्रांतीयांच्या निवासासाठी एवढी मोठी कायदेशीर आणि प्रशासकीय यंत्रणा राबवण्याचा हा निर्णय आता चर्चेचा विषय ठरत आहे. स्वस्त भाड्याच्या घरांची ही नवी यंत्रणा मुंबईच्या सध्याच्या गृहनिर्माण स्थितीवर नेमका काय परिणाम करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.